सर्वांना जय विजय महाराष्ट्र, जय हिंद भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज. एक महत्त्वाचं सकाळपासून क्लिप व्हायरल होते. ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि आत्ताच्या सर्वश्रुत नगरसेविका आहेत आणि ठाण्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आक्रमक नेत्याही आहेत. मी आक्रमक नेत्या का म्हणतोय? जर महिला शिवसेनेच्या पदाधिकारी निवडणूकपूर्व त्याने एकनाथ शिंदे साहेबांविरुद्ध जे काही बंड उगारलं होतं, त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा राजीनामा दिला होता पदाचा. तर का त्यांच्या मतदारसंघातील, त्यांच्या प्रभागातील त्यांचं हाडाचा कार्यकर्ता यांना तिकीट मिळावी हा उद्देश होता. आणि त्यांनी हा पराक्रम केला धुरंधर रीतीने, आक्रमक होऊन एकनाथ शिंदे शिवसेना गटावर विरोधात आंदोलन उभारलं आणि ऐन निवडणुकीच्या भरात त्यांनी राजीनामा आपल्या पदाचे दिल्यानंतर मनोरमानगर घोडबंदर पट्ट्यामध्ये एक हालचाल निर्माण झाली. शिवसेनेच्या गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि या तणावाअंती जसं निवडणुका जवळ आल्या, फॉर्म भरायचा दिवस जवळ आला, तेव्हा तात्काळ एकनाथजी शिंदे नेते शिवसेना गटाचे, एकनाथ शिंदे गटाचे यांनी त्यांच्या गोष्टी मान्य केल्या आणि त्यांच्या प्रभागातील त्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं. आणि तिकीट दिल्यानंतर त्यांचं आंदोलन शमलं आणि आपला राजीनामा मागे घेतला आणि निवडणुकीला आपल्या पॅनलमधून ज्याला तिकीट नव्हतं दिलं त्याला तिकीट द्यायला लावलं आणि निवडणुकीमध्ये आपलं पॅनल निवडून आणलं. हा आक्रमकतेचं, धुरंधरचं जर अशी गोष्ट एखाद्या महिला शिवसेना नेता एवढ्या आक्रमकतेने जर राज्यामध्ये वागायला लागल्या, तर आत्ताच 3 दिवसापूर्व झालेलं केंद्रातील महिला विधेयक अधिवेशन, त्याच्यामध्ये महिलांना आरक्षण मागण्याची काही गरज नाही आहे. जर महिला अशा आक्रमकतेने आपलं धुरंधर नेतृत्व दाखवायला लागल्या, तर महाराष्ट्र पातळीवर अशा प्रकारचा महिला, जर धुरंधर महिला तयार होत असल्या, आक्रमक महिला, तर आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे संसदेमध्ये विधेयक होतं महिला आरक्षणाचं, याची काही आवश्यकता वाटणार नाही. हे मी त्याचं स्पष्ट मत आहे. तर हे मी सगळं विस्तृतपणे का सांगतोय? आक्रमक नेत्या महिला आणि मराठा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या ज्याने काही आक्रमकता केली, त्यांनी तिकीट मिळवलं, पॅनल निवडून आणलं. त्यामुळे अशा प्रकारच्या महिला नेत्या जर असतील तर महिला अधिवेशनामध्ये महिला विधेयकाची गरज लागणार नाही. आणि आत्ता येतो मी तो प्रश्न आहे की ठाणे महानगरपालिकेतील आजी माजी नगरसेवक आणि यांना पेन्शन मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे. जरूर पेन्शन मिळेल, जरूर पेन्शन मिळेल, परंतु पेन्शन मिळण्याची एक अट आहे. ती अशी की एकनाथ शिंदे गटाचे जेवढे 35-36 वर्ष नगरसेवक होऊन आमदार झाले, खासदार झाले, केंद्राच्या राजकारणात गेले, राज्याच्या राजकारणात आले, मुख्यमंत्रीपदापर्यंत गेले, उपमुख्यमंत्रीपदापर्यंत गेले, या सर्वांचं 34-35 वर्षात जेवढे सत्ताधारी शिवसेनेचे नेते झाले
ज्याने महानगरपालिकेच्या आर्थिक संकल्पित तरतूद, मग ते 100 कोटीपासून सुरुवात, 200 कोटीपासून सुरुवात, 300, 400, 500, 1000 कोटी, ते आत्ता महानगरपालिका 6221 कोटीचा अर्थसंकल्प आहे. मग या काउंट करा, या 34 वर्षाच्या सत्तेमध्ये शिवसेना सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या आर्थिक तरतुदीची जी लयलूट केली असेल, जो टक्का कमवला असेल, तो सर्व टक्का, कमवलेला टक्का महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा करावा. 34 वर्षामध्ये कमवलेला टक्का महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा करावा. आज ठाणे महानगरपालिका म्हणजे पैसे कमवण्याचं कुऱ्हाड झालेली आहे. कोणी शेंबडं पोरगं येतं, निवडणुकीचं तिकीट भरतं आणि निवडणूक लढून येतं. आज अशा किती उमेदवार आहेत की ज्यांना राजकारणाचा टक अफवा माहीत नाही आहे, परंतु नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये निवडून आले आहेत. आणि आमच्यासारख्या माणसांनी जर तिकीट मागितलं, मी शिवसेना महाराष्ट्र आता सचिव लेवल